समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे कुणाचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। सन्माननीय पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांना विनंती की आपण सिंहासनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी। तद्वतच बसून घ्या। सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। बसून घ्या, बसून घ्या, चला बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या। चला तुम्ही उभारल्यामुळे पाठीमागच्या लोकांना अडचण होते, बसून घ्या। शिवसेना म्हणजे शिस्तीचं दुसरं नाव आहे, शिस्त पाळा, कृपया बसून घ्या। कृपया बसून घ्या आपण सर्वजण, तुम्ही बसल्याशिवाय कार्यक्रमाला आरंभ होणार नाही। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती आहे की आपण पाहुणे मंडळींना जागा मोकळी करायची। आपल्या शिवसेनेच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्यांसाठी आपण त्यांना जागा मोकळी करून द्यायची आहे। आपण पाहुण्यांसाठी जागा मोकळी करून द्यायची आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद यात्रेमध्ये तुम्हा सर्व शिवसैनिकांचं मनपूर्वक स्वागत करतो मी धाराशिव लोकसभा आणि औसा विधानसभा संघाच्या वतीनं। बसून घ्या, समोरची मंडळ, ए दादा खाली बस, ओ राजे खाली बसा, खाली बसा, खाली बसा, हो खाली बसा। शांत बसा, शांत जागा मिळेल तिथं बसून घ्या, शांत बसून घ्या। मी सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे, सन्माननीय संजयजी राऊत साहेब, सन्माननीय नार्वेकरजी साहेब, सन्माननीय सुषमाताई अंधारेजी, ओमदादा राजेनिंबाळकर या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी महात्माजी बसवेश्वर, भारतरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं का, आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे आणि एकच स्वागत होतोय, आपण सर्वांच्या वतीने एकच स्वागत करतोय। जय भवानी, जय भवानी। अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय 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 भवानी। सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्यानंतर सन्माननीय संजयजी राऊत साहेब। फक्त एकच स्वागत आहे आपल्या सर्वांच्या वतीने, एकच स्वागत होणार आहे, बाकी कोणीही स्वागत करणार नाही। यानंतर मी सन्माननीय दिनकरजी माने यांना प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय। आपल्या तालुक्याचे माजी आमदार जिल्हा प्रमुख दिनकरजी माने यांना विनंती की आपण आपलं प्रास्ताविक पर मनोगत आम्हा सर्वांच्या हवाली करावं। आपल्या सर्वांच्या वतीने एकच स्वागत झालेलं आहे, मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी बसून घ्यावं।
सर्वांनी विनंती आहे जागेवर बसून घ्या. मी माननीय विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब यांना मंचावर आमंत्रित करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांशी संवाद साधावा. टाळ्यांच्या प्रचंड गजरात आपण अंबादासजी दानवे साहेबांचं स्वागत करूया. ऐकूया त्यांचं हे निवेदन. ओम दादा. जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, आपण शिवसैनिक आहेत, शिवसैनिकांनी शिस्त मोडायची नाही. शिवसैनिक मला माहिती आहे तुम्हाला दिसना गेलंय, पण थोडं संयमानं घ्या, थोडं धीरानं घ्या, तसं करू नका. आपण शिवसैनिक आहो का नाही. आज या ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं ज्यांची आपण सगळेजण अतिशय आतुरतेनं वाट बघत होतो आणि कोरोनामध्ये माणसातला जीव आपण ज्यांच्याकडे बघितला असे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, शिवसेना सचिव सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख दिनकररावजी माने साहेब, बालाजी रेड्डी जिल्हा प्रमुख, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, आदरणीय व्यासपीठ साहेब, आज आपल्या माध्यमातून जो विश्वास आपण 2019ला माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता, या जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता साहेब, या खोकापेटीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी जे संस्कार आपण आम्हाला दिले त्या संस्काराचं तंतोतंत पालन करत साहेब आम्ही ही जनता आणि आम्ही खंबीरपणे साहेब आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे आहेत. आज साहेब लोक म्हणतात आमदार गेले, खासदार गेले, पण साहेब मी एवढंच म्हणेन की उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला पुरेसे आहेत, त्याच्यापेक्षा दुप्पट आमदार आणि दुप्पट खासदार आम्ही त्या ठिकाणी आणून दाखवू. आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना आपण बघितलंय साहेब, कोरोनाचा कालावधी आम्ही बघितलाय. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण फेसबुकला येत होतात, जनतेशी संवाद साधत होतात, तेव्हा कोण मुख्यमंत्री आम्हाला बोलतोय असं कधीच वाटलं नाही साहेब. आमच्या कुटुंबातला एक सदस्य आमच्याशी बोलतोय, ही भावना त्या ठिकाणी आमची तुमच्या बरोबर होती. ज्यावेळेस आपण वर्षा बंगला सोडला, तो वर्षा बंगला सोडत असताना ज्या माणसाचा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही अशा सर्वसामान्य माझ्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा साहेब अश्रू होते, आसू होती. आणि त्या आसवाची किंमत ही जनता त्या ठिकाणी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळेस त्या आसवाची किंमत ही जनता मोजल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि आपल्याला साहेब एवढंच सांगतो की मागच्या वेळेस आम्हाला नेहमी त्या ठिकाणी बोललं जातंय की मोदी होते, मोदी होते, पण साहेब मला त्यांना आठवण करून द्यायचे की ह्या ठिकाणी नरहिरेताई खासदार होत्या, ह्या ठिकाणी शिवाजी बापू कांबळे खासदार होते, त्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झालेला नव्हता. त्यावेळेस सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक त्या ठिकाणी होता आणि सलग 3 वेळेस खासदार मोदींचा राजकारणात प्रवेश नसताना त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम इथल्या सामान्य शिवसैनिकांनी केलंय. आणि आपल्याला एवढंच सांगतो साहेब, येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस 1,27,000 मतांना त्या ठिकाणी निवडून आलो होतो. आपल्याला खात्रीनं सांगतो साहेब की 1,27,000 पेक्षा 1 मत तरी आगाव घेईन. त्याच वेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबाचा शिवसैनिक आणि आपला शिवसैनिक म्हणून सांगेन. एवढंच मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. आणि निश्चितपणे आपल्याला साहेबांना ऐकायची उत्सुकता आहे, त्याच्याबद्दल आपल्यामध्ये आणि साहेबांमध्ये न येता माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद ओमदादा. यानंतर मी सन्मानाने आमंत्रित करतोय आदरणीय विरोधी पक्षनेते श्रुत अंबादासजी दानवे साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दानवे साहेबांचं स्वागत करूया.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब, ओमदादा, सुषमाताई, कैलास पाटील, रोहिदास चव्हाण, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, हा जनसंवाद दौरा अख्ख्या महाराष्ट्रात चांद्यापासून तर बांद्यापर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा चालू आहे। आणि चांदा असेल किंवा बांदा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही। बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात, काही लोक येऊन, भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले, गप्पा मारून गेले, परंतु आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे। मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे लोक नव्हते। एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहेत। कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आहे। या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे ना, यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही सब। आपण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय, आज या महाराष्ट्रात गद्दार लोकांचं सरकार काम करत आहे। या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कृपा केली, महाराष्ट्राला एवढे कोटी रुपये दिल्याची घोषणा परवाच्या सभेत होती, परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागच्या 1.5-2 वर्षाच्या काळात काय मिळालं हा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकरी या सरकारला विचारत आहे। या तालुक्यात सुद्धा एक आमदार आहे साहेब, हे फडणवीस साहेबांचे बहुधा पीए होते आणि आता आमदार झालेले तिथं, आणि असताना अनेक घोषणा केल्या, अनेक विषय केले, आणि यांनी सांगितलं की जे मातीचे रस्ते ना याचा जनक मी आहे म्हणे। पण मला चांगलं आठवतं की पानंद रस्त्याची योजना, जी मातोश्री पानंद रस्त्याची योजना नावाने आपण केली आणि त्याला मान्यता मुख्यमंत्री आपण असताना रोजगार हमीच्या मार्फत दिलेली, ही मला चांगल्या पद्धतीने आठवते। आणि मग कोणाचंही पोरग झालं तर ते आपलंच झालं म्हणायचं, याला काय अर्थ आहे का? त्याला दम लागतो, आणि तो दोन उद्धवजी ठाकरे साहेबांनी पानंद रस्त्याच्या माध्यमातून दाखवलेला आहे। आता प्रशासकीय मान्यता तर बऱ्याच मिळाल्या, परंतु एकही अशा पद्धतीनं रस्ता या ठिकाणी होत नाही। या तालुक्यात जे कोणी नेतृत्व सध्या करतात फार जवळचे असं म्हणतात, पण हा औसा विधानसभा मतदारसंघ अजूनही विकासाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अतिशय मागे राहिलेला आहे। या भागामध्ये अजून रुग्णालयाचा प्रश्न आहे, या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, या भागामध्ये उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, या भागामध्ये फक्त गुत्तेदार मोठ्या प्रमाणावर होतात, या भागामध्ये टेंभी प्रकल्प रेंगाळलेला आहे, शेतकऱ्याच्या जमिनी तर घेतल्या पण तो शेतकऱ्याला भिकेले लावलेला आहे, आणि हा टेंभी प्रकल्प सुद्धा झाला पाहिजे। ज्यावेळेस या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार येईल त्यावेळेस हा टेंभी प्रकल्प सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो। आज या सगळ्या ठिकाणी वेळेला सोयाबीन उत्पादक हा भाग मोठ्या प्रमाणावर आहे। आपलं सरकार असताना सोयाबीन संशोधन केंद्र इथं व्हावं म्हणून आपले संतोष सोमवंशी त्यावेळेचे जिल्हा प्रमुख यांनी मागणी केली होती, आपण तशी मान्यता सुद्धा दिली होती। आज हा सोयाबीन संशोधनाचा प्रकल्प परळीला नेण्याचा प्रयत्न होतोय। खऱ्या अर्थानं सोयाबीन आपल्याकडे जास्त पिकत असताना याचं संशोधन तिकडं होतंय, पण या सोयाबीनची स्थिती काय, या प्रकारे कापसाची स्थिती काय, ही जर स्थिती बघितली तर आज या सोयाबीनात सुद्धा जर बघायला गेलं तर निर्यात शुल्क आणि आयात शुल्कामध्ये कमालीच्या पद्धतीनं बेफामपणा हे सरकार करत आहे। या सरकार मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचं भलं होईल म्हटलं जात होतं, परंतु आज 4 पट आपल्या पद्धतीनं आयात वाढलेली आहे, निर्यातीवर बंदी आहे, कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे, कापसाची निर्यात झाली पाहिजे तर कापूस आयात केला जातो, आणि शेतकऱ्याचं धोरण ज्या पद्धतीनं धरसोड धोरण ठेवलं जात आहे। आज कापसाचा भाव काय, कापसाचा भाव काय 5-5.5 हजार कापसाचा भाव आहे। उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, 10,000-11,000 रुपये पण कापसाचा भाव गेला होता। पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये देण्याची सरकार घोषणा करतं, 6,000 रुपये देतं, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की 6,000 रुपये आपल्या खिशातून कधी काढले जातात।
जो कापूस 11,000 12,000 रुपयाला होता आज तो 5,000 5,500 चाललेला आहे आणि एका क्विंटल मध्येच आपल्या खिशातून 6,000 6,500 रुपये काढून घेतले जातात. आणि म्हणजे शेतकरी विरोधी सरकार या महाराष्ट्रात आहे, शेतकरी विरोधी सरकार या देशात आहे, गुंडाराज निर्माण करणारं सरकार या राज्यात आहे. दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या मारल्या जातात आणि असं राज्य येणाऱ्या काळात निश्चित परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आणि धाराशिव हा मतदारसंघ औसा या धाराशिव मध्ये येत असताना ओमराजे सारखा एक तरुण तडफदार आपला खासदार आहे, एक सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओ देणार आहे, दिवस असो रात्र असो त्याच्या मदतीसाठी धावणार आहे ओमराजे सारखा खासदार आहे. आणि म्हणून येणार का दिल्ली असो की मुंबई असो ही शिवसेनेचीच राहणार, उद्धव साहेबांचीच राहणार आणि राहत असताना औसा सुद्धा मागे राहू नये अशा प्रकारचा संकल्प आपण करायची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दानवे साहेब. आता आपण ओमदादांचा उल्लेख केला. मी आदरणीय उद्धव साहेबांना आणि राऊत साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या ओमदादांना रात्री 12, 1, 2, 2:30, 3, 4 वाजताही फोन येतात आणि ते फोन उचलतात म्हणून इतर खासदार त्यांच्यावर नाराज असतात की तुम्ही फोन उचलता, तुम्ही काम करता, त्रास आम्हाला होतो, लोक आमच्याकडून अशा अपेक्षा करतात. एकदा ओमदादांसाठी जोरदार टाळ्या. आणखी एक साहेब सांगतो, औसा हा तुमचा आपल्या शिवसेनेचा गड, पण युती धर्म पाळताना तुम्ही हा गड देण्याचं औदार्य दाखवलं. मी यानंतर त्या व्यक्तीला इथं आमंत्रित करतो ज्यांना कुठल्याही नावाची कुठल्याही ओळखीची गरज नाही, फक्त एवढंच म्हणतो, आदरणीय संजय राऊत साहेब. शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, तुमच्या सगळ्यांचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर, सुषमाताई अंधारे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे नेते आणि या तप्त उन्हात जमलेले सगळे औषधातले शिवसैनिक बंधूंनो, ही अक्षरशः वरती सूर्य आग ओकतोय आणि इकडे तुम्ही असे तापलेले आहात. ही आग अशीच कायम ठेवणार ना? आपण सगळे पण शिवसेना कोणाची? मग त्या गद्दारांचं काय करणार? शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दीड वर्षात झालेलं आहे, हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण आहे. आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. आज उद्धवजी लातूरला आले, औशाला पोचले, पुढे जातील, पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत, गावागावात जातायत आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतायत, जय जयकार करतायत आणि लोक वाट पाहतायत की ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या गद्दारांना कसं गाडता येईल. लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहतायत. काय भारतीय जनता पक्ष? कोण फडणवीस? चोरांचे सरदार? चोरांचे सरदार आहेत की नाहीत? या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं आहे.
हा इकडला आमदार पीए होता त्यांचा म्हणतात. अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातला सरदारापैकी एक मेंबर आहे. का काय केलं त्यांनी? मगाशी मी ऐकलं की एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आपण पीए, आपण औषधासाठी लातूरसाठी काय केलं त्याचा हिशोब द्या. काही केलेला नाहीये. आणि आपल्याला जसं मगाशी अंबादास दानवे यांनी सांगितलं की उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची आहे, पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच. त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा. हे मोदी बिदी सगळं झूट आहे, लक्षात घ्या. ही मोदी गॅरंटी वगैरे सगळं झूट आहे. मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव. गॅरंटी बिरंटी काही नाही, विश्वास नाही. ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे. आता या महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. यापेक्षा वेगळी गॅरंटी नाही. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, या कष्टकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. हीच उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे, ही शिवसेनेची गॅरंटी आहे. आणि मला खात्री आहे आपण ज्या उत्साहाने इथे थांबलेला आहात, बसलेले आहात आणि उद्धव ठाकरे यांचा जय जयकार करत आहात, आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत. एवढीच हीच निष्ठा आपण कायम ठेवा. हीच निष्ठा कायम ठेवा. आणि आपण पहा या महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार होतोय तो. आणि इतकंच मी आपल्याला सांगतो. आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींचं भाषण ऐकायचं आहे, ते ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. या ठिकाणी आपला पक्ष सोडून गेलेली काही मंडळी पुन्हा पक्षात वापस येऊ इच्छित आहेत. आणि त्यानंतर घ्यायचं. चला, आपले महाराष्ट्राचे खरेखुरे पालक आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे. अजून तिकडे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज येताना पेपरमध्ये वाचलं, नाही नको, अरे घेऊन जा, की कोणीतरी गद्दारांपैकी एकाने माझ्यावर टीका केली की मी जो का आज फिरतोय कुटुंब संवादासाठी, त्यांनी असं म्हटलं की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत, पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत. पण माझ्या लक्षात आलं मी मुख्यमंत्री नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात, माझे मंडप असतील, मैदान गच्च भरलेली असतात, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहिती आहे. 1-2 दिवसापूर्वी मी मावळमध्ये होतो, रायगड, आणि संध्याकाळची सभा होती उरणची. अक्षरशः थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटतायत. सांगण्याचा मुद्दा, तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगताय कौतुक, तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी, मैदान गच्च भरलेलं आहे, आणि आज या लाहीलाही करणाऱ्या गरमीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला आहात. म्हणजे थोडक्यात काय,
की संपूर्ण महाराष्ट्र आता चवताळलेला आहे, वाट बघतोय निवडणुका कधी येत आहेत. आज मी या 2 दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास, साहजिकच आहे तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो. कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही, कैलासला तर नेलाच होता उचलून. पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून नेत आहेत, ते कैलासनी सांगितलं. आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला. याला म्हणतात शिवसेनेचा वाद. असंच मी आता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्काने आरे तुरे म्हणतोय, ओमराजे तुम्हाला पण कैलास तुला पण. आणि आमदार आहेत, खासदार आहेत, मोठी माणसं आहेत बाबा. आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही. पण तसं नाही, हे मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आलंय की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल. नाही, शिवसेना तशी नाही संपणार. शिवसेना भाजपला संपवून गाडून मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही. काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री. मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत. आणि महाराष्ट्रात फणा काढतात नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची. आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत. आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत, मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत, सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात. पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे. पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काही चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले. सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे. आणि ओमराजे तुम्ही जे बोललात, त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात. आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली. ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. मोदी होते म्हणून तुम्ही. मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत, आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक. आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते. अशा माणसांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय? उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालूच शकत नाही, खोटा सिक्का आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहेत. मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय, अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना. का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काही देऊ शकतील? मी राजकारणात बोलतोय, राजकारणाबद्दल बोलतोय. तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागतायत, नेते चोरून घ्यावे लागतायत, आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच, त्यांची बरोबरी करण्याचा यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही. कोणी मानायलाच नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट.
या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवदसा सुचणे मला कळत नाही. मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली. गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती, बरोबर आहे ना. मोदीजी आले होते, मला बोलवलं होतं, मान पान सन्मान, आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता, मेरे छोटे भाई. आता त्यांनी नवीन सुरू केलंय, ये किती इतके करोड लोक, यही मेरा परिवार है. आनंदाची गोष्ट आहे. आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे. पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक घोषवाक्य दिलं होतं करोनापासून वाचण्यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बरोबर ना. मोदीजी तुम्ही अर्धीच गोष्ट दिली, मेरा परिवार. जिम्मेदारी कौन लेने वाला है वो नहीं बताया. माझे कुटुंब, पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण. जसं आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर, मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी. तुम्ही तर 10 वर्ष पंतप्रधान होतात, असंच आता जून मध्ये बोलण्याची वेळ येणार आहे. काँग्रेसने काय केलं, यांनी काय केलं. बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, हे जे आता त्यांनी जे काही कार्य लावले तेच रेकॉर्ड, पण आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळणार नाही. आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड यायची, एक तो HMVचा कुत्रा यायचा, हिज मास्टर्स व्हॉइस, आणि ते रेकॉर्ड यायची, ती रेकॉर्ड अशी फिरायची, जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, आणि मग त्याच्यावर ती पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच वाक्य परत वाजायचं. तसं मोदी शहांची रेकॉर्ड अडकली आता, त्यांनी तेच चालवले. नेहरूने काय केलं, काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने देश लुटला. मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्या सभेत जर मी विसरलो नाही तर प्रश्न मुद्दामून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला. बरं, ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे, जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेनी तर या बँका कशा मागे लागतात, तुमच्या जप्तीच्या नोटिसा लावतात, घरदार सगळं गहाण घेतात, टाकून घेतात, जमीन लिहून घेतात, पत्नीचे दागिने, बैलजोडी काय असेल नसेल ते सगळं. आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात. आणि मग जगायचं कसं, गावात माझं काय राहिलं, आता मी तोंड कसं दाखवायचं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणजे एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो. साध्या माणसांचे हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्तीसाठी. पण निवडणूक रोख्यांमधनं हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की किती आज काल 1-2 दिवसामध्ये आता असेल, मुदत संपत आली असेल, की तुम्ही तो तपशील द्या. स्टेट बँकेने निर्लज्जपणाने सांगितलं की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल, आम्हाला 3 महिन्याची मुदत वाढून द्या. माझ्या शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी देता मुदत. मग ते जसे रेकॉर्ड ठेवतात तसे ह्या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाही आहेत. पण कर्ज रोख्यांच्या माध्यमातून, कर्ज रोखे नाही, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहिती आहे तुम्हाला? 6 का 7 हजार कोटी, बरोबर आहे ना. आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले? 600 का 700 कोटी. मग भाजपच्या तिजोरीत 7-8 हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत 700-800 कोटी. देशाला लुटलं कोणी, तुम्ही सांगा. भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं? बरं, काँग्रेसने ते सांगतात 60-65 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं आणि काँग्रेसने जे काही केलं नाही 60 वर्षात ते आम्ही करून दाखवलं, बरोबर आहे. कारण काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटी जमवले, तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6000 कोटी जमवले. जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं. पण ही सगळी, मी काय होतं काही वेळेला राग अनावर होतो, कारण जे चाललंय, हा माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे, आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र गुजरातमधनं चालवत आहे. आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही, हमी भाव नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्यांची लग्न अडलेत, शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत. हे सगळे जे येतात, मोदी येतात, अमित शहा येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचंय. 2047 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल. बसा ओमला, 2047 सालला किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का?
कशाला सांगताय 2047 साल? आत्ता काय देतो ते बोल. आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही. 2047 घाल तुझ्या उरावरती, त्याच्या ताटात पहिले 2 घास आज दे. आता ज्या आंबारस सांगत होते सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही. गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही. बरं, इकडे सुद्धा आपल्या संतोष सोमवंशीनी सोयाबीनसाठी संशोधन केंद्राची मागणी केलीच होती. आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले. गेल्या 8-10 दिवसापूर्वी जे आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला, अंतरिम म्हणजे तात्पुरता, तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून ऐकला म्हणजे ते सांगत होते, तो सांगताना मी बघितलं त्यांना. आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र, सगळे सोयरे आहेत, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत. कॉन्ट्रॅक्टर, हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे, इथे हजारो कोटीचं काम, इकडे रस्ता देणार, तिकडे रस्ता देणार, हा रस्ता देणार, तो पूल करणार, हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि माझा शेतकरी कोमात, असा अर्थसंकल्प आहे. एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते. आता हे जे बसलेत मिंडे तिकडे, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे. या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास 84 का 85 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले. 84 का 85 कोटी नुसती उधळपट्टी, यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही. ते वर्तमानपत्रासाठी काही कोटी, टीव्हीसाठी काही कोटी, बस स्टँडवरती काही कोटी, नुसते जाहिरातबाजी. दिलं काय तुम्हाला? मी जर का तिकडे असतो तर त्या 84 कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला हक्काचा भाव दिला असता. काढा 84 कोटीला कितीने भागायचं ते भागा, आणि कमीत कमी किती पैसे शेतकऱ्याला दिले म्हणजे किती शेतकऱ्यांचं एक भलं होऊ शकतं, ते भलं आपल्या महाविकास आघाडी सरकारने नक्की केलं असतं. आम्ही कामं खूप केली, पण जाहिराती नाही करत बसलो. कारण कामं केली ती केली, आणि ती कामं मी जाहीरपणाने विचारतो. आज सुद्धा शेतकरी इकडे आलेत ना? आलेत की नाही आलेत? किती आलेत? आलेत नाही एवढे. मग महाविकास आघाडी सरकारने जे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, मुक्त केलं होतं, ते तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं मिळालं? आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी विचारतोय, कुठे मी जाहिरात केली? मी कर्जमुक्त केलं. आता येणार उद्धव सरकार. नाही, माझं सरकार नाही, जनता जनार्दनाचं हे सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे. ही जी त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसलेली आहे, मी म्हणजे मीच, माझ्या पलीकडे कोणी असता कामा नये. मोदी सरकार, मोदी सरकार, एक मोदी सरकार, मोदी सरकार. मोदी सरकार आणलं कोणी? आपणच आणलं होतं, आपणच आणलं होतं. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते सांगायचे की अटल सरकार नव्हतं, ते युतीचं सरकार होतं, युती सरकार होतं. हा जेव्हा मी पण यांच्या डोक्यात घुसलेला आहे, आमच्यावरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता, त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन. पण घराणेशाही तुम्हाला नकोय, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहोत. तुम्ही जे सगळीकडे मी अरे सारी गोष्ट आहे. आज सुद्धा तुम्ही बघत नाही, ते मी सांगतोय म्हणून मी नाही केलं, ही माझी पहिल्यापासूनची पद्धत आहे. हा एवढा मोठा हार, हा नुसता मी हार नाही म्हणत, या हारामध्ये तुमच्या भावना असतात. या हारामध्ये नुसतं फुलांचं ओझं नाही, त्या फुलांमध्ये तुमच्या भावना असतात, तुमचं प्रेम असतं. आणि आता सुद्धा तुम्ही बघितलं असाल की एक तर एवढा मोठा हार, मी एवढा काही मोठा झालेला नाही याची मला खात्री आहे, याची मला एक जाणीव आहे. पण मी हा एवढा मोठा हार बघितल्यानंतर मी सगळ्यांना सांगतो, अंबादास या, सुषमाताई या, संजय या, ओमराजे, कैलास, सगळ्यांना मिळून, कारण तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. पण ही आपली वृत्ती आपण दाखवतोय. मध्ये टीव्हीवरती नाही येणार, पण युट्यूबवरती एक व्हिडिओ अजूनही असेल, जे राजनाथ सिंह आपल्या देशाचे आता कोण मंत्री आहेत ना रे, संरक्षण मंत्री, म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं बसं करतील बहुतेक या निवडणुकीमध्ये, त्यांना उमेदवारी मिळाली तर. कारण गडकरींचा पत्ता अजून तरी कापलेला आहे. ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता गोळा केली त्या कृपाशंकर सिंगचं नरेंद्र मोदी आणि अमित शहाबरोबर नाव पहिल्या यादीमध्ये.
पण गडकरी जे भाजपचे कट्टर कार्यकर्ते, RSSचे कट्टर कार्यकर्ते, आज पहिली यादी जाहीर होऊन 4 दिवस झाले, सगळं सामसूम. गडकरींना सुद्धा तिकीट मिळेल की नाही, राजनाथजींना मिळाले की नाही माहिती नाही, मिळणार आहे की नाही मला माहिती नाही. पण राजनाथ जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी मोदीजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं. आणि मध्ये जो काय मी व्हिडिओ पाहिला, असाच मोठा हार आणला, सगळ्यांना वाटलं, राजनाथला वाटलं आपण पण घुसायचं म्हणून ते घुसले. अमित शहानी वगैरे नुसते डोळेवर केले, त्यांचं पुन्हा डोकं बाहेर काढलं आणि मग फक्त मोदी उभे राहिले. अरे हा एवढा गर्व, अहंकार नाही, बरोबर नाहीये. जिथे जिथे गर्वाचे घर खाली ज्याला म्हणतो, तसं आज भाजपचं आणि मोदींचं होणार आहे. गर्वाचे घर खाली केलंच पाहिजे. हा गर्व असायला पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्हाला गर्व आहे. आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत, आम्हाला गर्व आहे. होय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हाला गर्व आहे. पण आम्ही मोदींचे अंधभक्त आहोत, ह्याचा गर्व आम्हाला कदापि होणार नाही. आणि असा गर्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांच्या पालख्या व्हाव्या, आम्हाला त्याची शिकायत पडलेली नाहीये. हा खरा औसा मतदारसंघ, मगाशी उल्लेख झाला ते कोणाला तरी PA साठी, आणि एक खरं आहे, कारण जागा वाटप झाल्यानंतर, कारण हा मतदारसंघ आपल्या दिनकररावने 2 वेळा जिंकला होता ना, आणि हा आपला आहे, आपला मतदारसंघ आहे, आपला मतदारसंघ आहे. गेल्या वेळेला जागा वाटप झालं आणि फडणवीस स्वतः आले. उद्धवजी जरा काय म्हटलं, काय झालं नाही, तो कोण, तो काय, तो तुम्हाला माहिती आहे कोण, तो चक्रव्यूहात फसलाय, बरोबर ना. मग ह्याच्यासाठी म्हटलं कोण हा, नाही हा माझा PA. आणि म्हटलं PA ला मी कसं देऊ, माझा तिकडे माणूस आहे. नाही तुम्ही काही करा, काही करा, काही करा, काही करा. ठीक आहे, आपण थोडंसं एक माणुसकी जपणारी माणसं आहोत. तेव्हा मला काय माहिती होते पाठीकडनं वार करणार आहेत, आणि म्हणून मी त्यांना हो म्हटलं. पण आता नाही, आता पाडायचा. आता यावेळेला खासदार तर निवडून आलाच पाहिजे, आणायलाच लागेल. आणि ओमराजे, तुमचं मी खरंच कौतुक करतो, कारण तुम्ही नुसते इकडे जसं तुम्ही सांगितलं की रात्री किती वाजेपर्यंत काम करता, तो भाग एक झालाच. हा मतदारसंघासाठी, याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. पण इथले प्रश्न, मग ते शेतकऱ्याचे असतील, समाजाचे असतील, तिथे लोकसभेत जाऊन मोदींसमोर बोलायला सुद्धा छाती लागते. ती या वाघाची छाती आहे. कारण आता सगळे जे काही शेपूट घालून पळाले तिकडे, कारण हिंमत नाही ना, डोळे वर करून बघायची काय, नुसते झापडं लावून आतमध्ये जातात आणि झापडं लावून बाहेर येतात. एकदम लाचार शिरोमणी आहेत. आणि म्हणून जे काही त्यांनी जो खेळ केलाय, म्हणून मी कुटुंब संवाद का म्हणतो, की आपली शिवसेना जी शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी म्हणून स्थापन केली, हे जे काय सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांनी असं कधीही सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपच्या आणि मोदींची पालखी व्हा, असं कधीही सांगितलं नाही, अजिबात नाही. आणि ज्या ज्या वेळेला पाठीमध्ये वार होतो तेव्हा कोथळा काढायची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. जे त्याने आपल्या सोबत केलंय तुम्हाला पटलंय? जो लवादाने निर्णय दिलाय नार्वेकर, आता हे अध्यक्ष महोदय एका पक्षाचे उमेदवारी घेऊन ही लोकसभा लढणार आहे असं म्हणतायत. अशी जर का तिकडे न्यायदान करणारी माणसं, जसं पश्चिम बंगालमध्ये झालं, आज त्याच्यावरती एका वृत्तपत्राने अग्रलेख लिहिलाय की एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला आणि भाजपात गेले निवडणूक लढायला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष मला संपर्क करत होता, मीही त्यांच्या संपर्कात होतो. असा माणूस किती वर्ष तिकडे न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसला होता. ही अशी संपूर्ण पद्धत नासून टाकायला निघाली आहे. आणि त्याच्यासाठी एकच शेवटचं न्यायालय हे माझ्या जनतेचं न्यायालय आहे. त्या जनतेच्या न्यायालयात मी आलेलो आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळे बघता आहात. यांच्या भूलथापानं तुम्ही फसणार नाही याची मला खात्री आहे ना. कारण नाहीतर येतील परत. भाई और बहनों, 2050 तक आप सभी लोगों पर मैं चांद पर घर दे दूंगा, ये मेरी गॅरंटी आहे. अरे 2050 तुम्ही पण नाही बघणार, आम्ही पण नाही बघणार. घर कोण बघणार, कुठे जाणार? तुम्ही तुमचे त्या नावाने घर भरणार आहात हे आम्हाला कळतंय. पण ही मोदी गॅरंटी म्हणजे इतर पक्षातल्या लोकांसाठी ती गॅरंटी आहे. नमो महारोजगार मेळावा असं त्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे.
नमो महारोजगार म्हणजे काय? इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रिपद द्यायची आणि कामाला लावायचं. म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय? 5 कोटी, चला 50, थांब जरा, 500 कोटी, ये 70,000 कोटी, अरे बाबा ये 70,000 कोटी घोटाळा केला यांनी. याला तर उपमुख्यमंत्रीच केला पाहिजे. 70,000 कोटीच्या याच्यावरती आरोप केले, त्याला उपमुख्यमंत्री केला असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल मला नाही माहिती. पण आज हीच मोदी गॅरंटी आहे की किती पण भ्रष्टाचार करा, किती खा, भाजपात या, आपका बाल भी बाका नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. आणि त्या गॅरंटीलाच आपल्या छत्रपतींची शपथ घेऊन, आई तुळजाभवानीची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकायचे, पुरून टाकायचे. आणि मला खात्री आहे की तुम्ही एकदा जर का चवताळून उठलात तर महाराष्ट्रासमोर कोणतेही असं आव्हान राहत नाही की जे अशक्य आहे. आणि त्या विजयासाठी नव्हे, मी तर त्या विजयाची जबाबदारी अगदी एक खासदार आणि आमदाराच्या विजयाची गॅरंटी ही तुमच्याकडनं घेतोय. विजयाची गॅरंटी तुम्ही मला द्यायची आहे. आणि कदाचित मी प्रचाराच्या सभेला येणार नाही, उलट मी तर आता असं ठरवतोय की प्रचाराच्या सभेला जायचंच नाही. चालेल ना रे? पण विजयाच्या सभेला यायचं, विजयाच्या मिरवणुकीला यायचं आणि वाजत गाजत पहिला मला आपला खासदार आणि त्याच्यानंतर आपला आमदार दोन्ही विजयाच्या सभेला तुम्ही बोलवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही उठणार नाही, थोडा कार्यक्रम बाकी आहे. कोणीही उठणार नाही. आदरणीय उद्धवजी साहेब, काही मंडळी आपल्याला सोडून गेली होती, त्यांना परत पक्षामध्ये यायचं आहे. आणि 18 तांड्यावरचे 300 लोक आहेत, त्यातले प्रातिनिधिक 5: ईश्वर पाटील, संतोष मोगे, राहुल बिराजदार, समीश पट्टे, सिद्धेश्वर उपरे, त्यानंतर अविनाश राठोड, प्रकाश राठोड, रणजित चव्हाण, विनोद पवार, संदीप राठोड. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी साहेब निघत नाही तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडू नका. माननीय दिनकरजी माने साहेब, आपणास विनंती, आपण आभार प्रदर्शन करावं. दिनकर माने साहेबांच्या आदेशानं मी आभार प्रदर्शन करतोय. आपण आलात, आजच्या या जनसंवाद यात्रेत सहभागी झालात, सन्माननीय आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी साहेबांचं मनोगत ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. पत्रकार बांधवांचे आभार, ध्वनी सक्षम यंत्रणा पुरवणाऱ्या बंधूंचे आभार, सर्वांचे आभार. धन्यवाद.